शनिवार 14 फेब्रुवारीचा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसामच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते। सकाळच्या वेळी ते C-130J सुपर हर्क्युलस विमानानं आसामच्या दिब्रुगड इथे उतरले। ही घटना मोठी आहे कारण मोदींचं विमान हे कोणत्याही विमानतळावरती उतरले नाही, तर ते एका नॅशनल हायवेवरती लँड झालं। सामान्य परिस्थितीत या रस्त्यावरून गाड्यांची वाहतूक होते, मात्र आज इथे मोदींच्या विमानानं लँडिंग केली। त्यानंतर या ठिकाणी राफेल आणि सुखोईसह तब्बल 16 फायटर जेट्सनी एरियल शो केला। यावेळी या विमानांनी हायवेवरूनच लँडिंग आणि टेक ऑफ केलं। या घटनेची चर्चा सध्या देशभरात होतीये। मोदी यांच्या विमानानं आसामच्या हायवेवरती लँडिंग केलं असलं तरी हा इशारा चीनसाठी होता। या माध्यमातून भारतानं चीनला मेसेज दिला असल्याचं बोललं जातंय। हा सगळा विषय नेमका आहे काय? मोदी यांच्या विमानानं आसामच्या हायवेवरती लँडिंग का केलं? या माध्यमातून भारतानं चीनला इशारा दिल्याचं का बोललं जातंय? पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी काय घडलं ते सांगते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान दिब्रुगड इथल्या मोरन बायपासवरच्या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीवरती उतरलं। इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी म्हणजेच ELF, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ELF हा एखाद्या नॅशनल हायवेचाच भाग असतो, ज्याचा वापर सामान्य परिस्थितीत वाहतुकीसाठी केला जातो। पण जर एखादी इमर्जन्सी सिच्युएशन आली तर काही तासांच्या आत या भागाचं रूपांतर रनवेमध्ये होऊ शकतं। त्यानंतर या ठिकाणी विमान तसंच फायटर जेट सुद्धा लँड होऊ शकतात। सामान्य रस्ता आणि ELF मध्ये मोठा फरक असतो। कोणताही सामान्य हायवे फायटर जेटचं वजन सहन करू शकत नाही, पण ELF हा इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या स्टँडर्डनुसार बांधलेला असतो। तो बांधण्यासाठी कॉन्क्रीटच्या जाड थरांचा वापर केला जातो। यामुळे यावर 40 टन वजनाचे फायटर जेट्स आणि 74 टन वजनाचे जड मालवाहू विमानं सुद्धा उतरू शकतात। विमान रनवेवरती आदळू नये यासाठी या भागावरती कोणताही विजेचा खांब, उंच झाड किंवा डिवायडर नसतं। तसंच प्राणी हायवेवरती येऊ नयेत यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कुंपणही लावलेलं असतं। आता आसामच्या या हायवेवरती मोदींच्या विमानाचं लँडिंग झाल्यानंतर भारताने या माध्यमातून चीनला इशारा कसा दिलाय ते पाहूया। आसामच्या ज्या ठिकाणी ही इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी बनवण्यात आली तो दिब्रुगड मोरनचा परिसर हा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजेच LACच्या अगदी जवळ आहे। चीनच्या सीमेपासून त्याचं अंतर फक्त 300 किलोमीटरच्या आसपास आहे। मोरन एअर स्ट्रीप ही नॅशनल हायवे 127 वरती बांधण्यात आली आहे, जिची लांबी 4.4 किलोमीटर एवढी आहे। ही भारतातील पहिली इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी आहे, जिचा वापर मिलिटरी आणि सिव्हिल अशा दोन्ही विमानांसाठी होऊ शकतो। ईशान्य भारतातला हा सगळा परिसर नद्या आणि पर्वतांनी वेढलेला आहे। सरकार याच ठिकाणी ब्रह्मपुत्र नदीखाली अंडर वॉटर रोड आणि रेल्वे टनल बनवत आहे। याशिवाय इतर मोक्याच्या ठिकाणी सुद्धा बोगद्याचं काम सुरू आहे। हे सगळे प्रोजेक्ट्स एकदा पूर्ण झाले की यानंतर सिलिगुडी कॉरिडॉर म्हणजेच चिकन नेकवरची भारताची डिपेंडन्सी कमी होईल। सध्या ईशान्य भारताला देशाच्या मुख्य भागाशी जोडण्यासाठी फक्त सिलिगुडी कॉरिडॉर हा एकमेव मार्ग आहे। त्यामुळे आणीबाणीच्या स्थितीत जर शत्रूनं हा कॉरिडॉर रोखण्याचा प्रयत्न केला तर भारताचा या भागाशी असलेला संपर्क तुटून जाईल। अशा परिस्थितीत इंडियन एअरफोर्स हवाई मार्गाने या भागामध्ये लष्करी मदत आणि रसद पाठवू शकतं। आसामला ईशान्येकडच्या राज्याचं प्रवेशद्वार म्हटलं जातं। आसाम आणि बांगलादेशमध्ये 267 किलोमीटरची बॉर्डर आहे, तर आसाम आणि भूतानमध्ये 265 किलोमीटरची सीमा आहे। बांगलादेश हा राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे, तर भूतान अगदी छोटा देश आहे, ज्याच्या पलीकडे चीन आहे। त्यामुळे आसामसह हा एकूणच परिसर सुरक्षेच्या दृष्टीने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जनरली युद्धाच्या वेळी शत्रू देश हे मिलिटरी बेसिसना टार्गेट करत असतात। अशा वेळी हायवेवरचे हे रनवे फायटर जेट्स आणि विमानांसाठी बॅकअप म्हणून काम करू शकतात। आता भारताने चीनच्या बॉर्डर जवळचं अशा प्रकारचा रनवे सुरू केला आहे, त्यामुळे या माध्यमातून भारतानं चीनला इशारा दिल्याचं बोललं जातंय। तसं पाहिलं तर भारत देशाच्या अन्य भागातही बॉर्डरच्या जवळ अशा प्रकारचे रनवे उभारण्याचं काम पूर्ण करतंय। सरकार देशभरात 28 ELF बांधत आहे। एकट्या ईशान्य भारतात अशा प्रकारचे एकूण 5 रनवे बांधले जाणार आहेत। मोरनचा रनवे हा यापैकी पहिला आणि धोरणात्मक दृष्ट्या सर्वात महत्त्वाचा आहे। भारताची पहिली अधिकृत इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी राजस्थानच्या बाडमेर इथे नॅशनल हायवे 925 वर बनवण्यात आली होती। याचं उद्घाटन 2021 साली झालं होतं। हा रनवे पाकिस्तानच्या बॉर्डर जवळ असल्यामुळे त्याला सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। याशिवाय उत्तर प्रदेशात अशा प्रकारचे 2 रनवे आहेत जिथे इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीची सुविधा आहे। पहिला रनवे आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवरती आहे। त्या ठिकाणी 2015 आणि 2017 मध्ये मिराज आणि सुखोई सारख्या फायटर जेट्सचं लँडिंग करण्यात आलं होतं। दुसरा रनवे पूर्वांचल एक्सप्रेसवेवरच्या सुलतानपूर जिल्ह्यात आहे। त्यावर सुद्धा पंतप्रधान मोदी यांचं C-130J सुपर हर्क्युलस विमान उतरलं होतं।
दक्षिण भारतात आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात नॅशनल हायवे 16 वरती अशा प्रकारचा रनवे आहे। याशिवाय ओडिशातल्या बालासोर इथे सुद्धा नॅशनल हायवे 16 वरतीच असा रनवे आहे। हे दोन्ही रनवे बंगालच्या उपसागरातून निर्माण होणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी महत्त्वाचे आहेत। उत्तरेला जम्मू काश्मीरच्या अनंतनाग इथे सुद्धा हायवेवरती इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी आहे। देशभरात अशा प्रकारचे रनवे बांधले जात होते, पण ईशान्य भारतात मोक्याच्या ठिकाणी असा कुठलाही रनवे नव्हता। आता मोरन इथे हा पहिला रनवे खुला झालाय, त्यामुळे त्याचं एवढं महत्त्व आहे। आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, जर एखाद्या विमानानं अशा हायवेवरती इमर्जन्सी लँडिंग केली तर त्या विमानात इंधन कुठून भरले जाईल? तर यावर उपाय म्हणून एअर फोर्सनं मोबाईल रिफिलिंग सिस्टीम विकसित केली आहे। जेव्हा एखाद्या हायवेवर इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी बनवली जाते, तेव्हा जवळच्या डेपोमध्ये इंधनाचा साठा ठेवला जातो। आपत्कालीन परिस्थितीत मोठमोठे टँकर हायवेवर तैनात केले जातात, ज्यांच्यात हाय प्रेशर पंप लावलेले असतात। ते थेट इंधन घेऊन हायवेवर पोहोचतात। याशिवाय तात्पुरत्या एअर ट्रॅफिक कंट्रोलची स्थापनाही केली जाते। अशा परिस्थितीत ट्रकवर पोर्टेबल रडार आणि नेव्हिगेशन सिस्टीम लोड केले जातात। हे ट्रक रनवेजवळ ठेवले जातात, यामुळे पायलट्सना सुरक्षित लँडिंग करता येते। ही सगळी सिस्टीम आसामच्या या ELF वरती सुद्धा आहे। एकूणच काय तर या नव्या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीमुळे ईशान्य भारताच्या सुरक्षेचं चित्र मोठ्या प्रमाणात बदललं आहे। हा रनवे चीनच्या बॉर्डर पासून जवळ अगदी मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे या माध्यमातून भारतानं चीनला मेसेज दिल्याचं बोललं जातंय। एकीकडे चीन उत्तरेला भारताच्या लडाख सीमेवरती आपली हालचाल वाढवतोय। गेल्या काही वर्षात चीननं त्या भागात अनेक रस्ते बांधल्याची माहिती आहे। याला काउंटर म्हणून आता भारतानं आसामच्या बॉर्डर जवळ हा रनवे उभारल्याचं दिसतंय। तुम्हाला याबाबत काय वाटतं? या माध्यमातून भारतानं चीनला कसा इशारा दिलाय? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।